नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लिंगपिसाट असलेल्या कॅप्टन खरातचा आज एक धक्कादायक CCTV व्हिडिओ बाहेर आलेला आहे. हा व्हिडिओ याच्यामध्ये स्पष्ट दिसतोय की हा एका ग्लासमध्ये लघवी करतोय आणि नंतर सांगण्यात आलं की अशा प्रकारे तो अनेक महिलांना हे तीर्थ आहे म्हणून प्यायला द्यायचा, त्यांचा लैंगिक छळ करायचा, अनेकदा त्यांना गुंगीचं काहीतरी प्यायला द्यायचं ज्याच्यातनं गुंगी येईल आणि बाईला गुंगी आली की तिच्यासोबत तो सगळे वाईट प्रकार करायच्या. याच्या जवळपास 1000पेक्षा जास्त कहाण्या इथून गेलेल्या महिलांच्या आहे. हे स्पष्टपणे दत्तात्रय खेमनर म्हणून पत्रकार आहे त्यांनी सांगितलंय. आज या व्हिडिओमध्ये हे दत्तात्रय खेमनर यांनी त्यांच्या दैनिक खबरदार पुढारी याच्यामध्ये 1 वर्ष आधीच या कॅप्टनची पोलखोल करणारा एक लेख छापला होता, एक बातमी छापली होती. ही बातमी छापल्यापासून ह्या पत्रकाराला प्रचंड त्रास देण्यात आला. गुंडांकडून धमक्या देण्यात आल्या, फोन करण्यात आले. रुपाली चाकणकर यांनी सुद्धा फोन केला आणि सांगितलं की तुम्ही खोटी माहिती देत आहे. तर यांना पत्र लिहून सांगावं लागलं की हां ठीक आहे, माझ्याकडे काही पुरावा नाही. कारण एखादी महिला असं तर नाही ना म्हणणार माझं नाव लिहा, या नावाच्या महिलेसोबत यांनी छळ केला. तर हे पत्र, ही काय स्टोरी आहे, काय झालेलं आहे, हे सगळं समजून घेऊया. तर काल ह्या कॅप्टन खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली. अटक केल्याच्या नंतर त्याच्या ज्या कहाण्या बाहेर आल्या, जवळपास 52 पेनड्राईव्ह, त्याच्यामध्ये कितीतरी व्हिडिओ, आणि या सगळ्या जेव्हा गोष्टी बाहेर आल्या तेव्हा महाराष्ट्र हादरून गेला. मला आज त्या महाराष्ट्राला काही गोष्टी सांगायच्या आहे, समजून घ्या. आज मी हे जे खडे घातले हे तुम्हाला दाखवायलाच काहीतरी घातलेले आहेत. अनेकदा अनेक लोक वेगवेगळ्या समस्यांमध्ये अडकलेले असतात आणि त्यांना असं वाटतं की कोणत्या तरी बाबा बुवाकडे गेलं, कुठल्या तरी मांत्रिकाकडे गेलं तर माझी समस्या सॉल्व्ह होईल असं वाटत असतं. खरं तर जनता इतकी त्रासामध्ये आहे, इतके हाल आहेत, रोजगार मिळत नाही आणि त्याच्यामुळे वाटतं की अशाने काहीतरी होईल. त्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे, कुठल्याही प्रकारच्या बाबा बुवाकडे तुम्ही जाऊ नका. तुम्हाला खरोखर जर का भक्ती करायची असेल, ईश्वरापर्यंत, ईश्वरत्वापर्यंत पोचायचं असेल, तर आपल्या सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे, कुठलाही मध्यस्थी व्यक्ती तुम्हाला देवापर्यंत पोहोचवू शकत नाही. तुमच्या आत असलेला प्रामाणिकपणा, तुमच्यात असलेली भक्ती हीच तुम्हाला त्या एका ज्याला आपण म्हणूया की जे अल्टिमेट ट्रूथ आहे त्याच्यापर्यंत पोहोचवू शकते. पण तरी लोक जातात आणि अशा प्रकारे एखादा महाराज ज्याच्याकडे मुख्यमंत्री लेवलचा माणूस येतो, इथे वेगवेगळे अधिकारी येतात, डॉक्टर येतात, इंजिनियर येतात, असं ऐकलं की लोकांना असं वाटते लईच भारी असणार आहे गड्या, चल जाऊ दे, गेले ते गेले, जास्तीचे पैसे म्हणून त्याच्याकडे जातात. आणि याच्या कहाण्या, याच्याकडे जे आलेले लोक आहेत त्यांचे नावं, त्यांचे काही फोटो हे जे तुम्हाला इथे दिसत आहे. आता रुपाली चाकणकर यांना मी कालच व्हिडिओमध्ये आवाहन केलं होतं की मॅडमनी एकतर म्हणावं की जर तो दोषी आढळला तर त्याला शिक्षा व्हावी आणि मी त्या संस्थेचा राजीनामा देते. मला आजपर्यंत माहीत नव्हतं, आता माहीत झालं, मी त्याच्या विरोधात उभी राहीन. महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून पहिलं कर्तव्य त्यांचं हे आहे. पण त्यांनी असं केलं होतं का? तर हे जे दत्तात्रय खेमनर म्हणून आहे, यांनी 1 वर्षापूर्वी ही बातमी लावली होती, ही जी तुम्हाला इथे दिसते. का लावली होती? कारण की ह्या पत्रकाराकडे 10-12 महिला आल्या होत्या, एक करून आल्या. त्यांच्यासोबत काय प्रकार झालेले आहे महिलांनी सांगितलं की हा बाबा कसा भोंदू आहे. आता महिला आल्याच्या नंतर त्या पत्रकाराने ऐकून घेतलं आणि त्यांनाही वाटलं की बापरे, इतके वाईट प्रकार जर करत असेल की ज्योतिष पहायच्या नादाने बाई आली की तिच्यासोबत वाईट प्रकार करत असेल तर हे थांबलं पाहिजे, म्हणून त्यांनी बातमी लावली. आता अर्थात बातमी जेव्हा लावत असतात नावं द्यायची असतात ना, की बाबा कुणा एका व्यक्तीबरोबर छळ झाला. पण हा असा छळाचा प्रकार आहे ना की कुठली बाई जरी चुकून जरी गेली, फॉर एक्झाम्पल समजा मी गेलेली असेल तिथे चुकून, तर मला असं नाही वाटणार ना की माझं नाव पब्लिक व्हावं की बाबा माझ्यासोबत असा छळ झाला. नाही वाटत कुठल्याही महिलेला, आणि नाव नसतं डिस्क्लोज करायचं महिलेचं, त्याच्यामुळे त्यांनी नावं टाकले नाही. ही बातमी छापल्याच्या नंतर यांना फोन आलाय, वेगवेगळे फोन आले आणि त्याच्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा, ज्या या कॅप्टनच्या एका संस्थेच्या पदाधिकारी आहे, महिला आयोगाच्या अध्यक्षांचा फोन आला आणि म्हणतात की असं काय असेल तर तक्रार करायला सांगा, FIR करायला सांगा, नाहीतर मग तुम्ही जे काय केलेलं आहे ते चुकीचं आहे, खोटं आहे किंवा काय. म्हणजे डायरेक्ट मॅडमनी खोटं आहे हे डिक्लेअर करून टाकलं. खरं तर महिला आयोगाच्या अध्यक्षांची जबाबदारी ही असते की अरे बाबा, 1 मिनिट,
महिला आयोगाच्या अध्यक्षांची जबाबदारी ही असते की अशी जर बातमी आली असेल तर ते खरं आहे का, त्याची शहानिशा करणं, तिथे आलेल्या अनेक महिलांसोबत बोलणं की खरंच असं आहे का, आणि जर असं असेल तर असू दे माझ्या किती पण जवळचा, मी त्याला कितीदा भेटलेली असू दे, बर्थडेला केक खाऊ घातलेला असू दे, व्यक्ती चुकीची असली ना तर मी म्हणते की त्याच वेळेला थांबायला पाहिजे, त्याच वेळेला तिथून दूर जायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा होईल हे पाहायला पाहिजे. पण महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या पत्रकारांना फोन केला. आज त्यांनी ते राहुल कुलकर्णी म्हणून त्यांचं चॅनल आहे, त्याच्यावर मी पाहिलं आहे पूर्ण मुलाखत. त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की आयोगाच्या अध्यक्षा म्हणतात की असं काही आहे का, काही महिलांची नावं आहेत का, हे ते. आता पत्रकार कसं काय ना महिलांची नावं देईल, ते म्हटले की नाही, मी नाही देऊ शकत. तर म्हणाले की नाही, मग तसं नसेल तर तुम्ही एक काम करा, मग खुलासा छापा की नाही नाही ह्याच्यावर काही सापडलेलं नाही. आणि त्या व्यक्तीला खुलासा द्यावा लागला. हे बघा, हे पत्र लिहून त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना खुलासा दिला, कारण यांच्यावर, या पत्रकारांवर मानहानीचा दावा ठोकला होता त्या माणसाने, 5 कोटीचा. तो पण विचार करा. आता खरं तर तो पत्रकार राहिला, तो कसं काय एखाद्या महिलेचं नाव सांगेल ना, की ह्या बाईंनी मला येऊन सांगितलं. त्याला इतका प्रामाणिक पत्रकार की त्यांना वाटलं की मी कुठल्या महिलेचं नाव सांगेल तर हा बाबा त्या महिलेला त्रास देईल, तिच्या जीवावर उठेल, तिच्या फॅमिलीवर उठेल. तर हा दावा ठोकला. आणि त्याच्यानंतर पण झालं असं की एक महिला, जिचं काहीतरी जागं झालं असेल, जमीर जाग गया म्हणतो तिला असं वाटलं हे चुकीचं आहे, मी बोललं पाहिजे, आणि तिने जाऊन पोलिसात तक्रार दिली, FIR झाली आणि त्या बाबाला अटक झाली. आता या बाबाच्या अजून काही कहाण्या ज्या या पत्रकारांनी, दत्तात्रय खेमनार यांनी ज्या सांगितल्या, त्यांनी सांगितलं की जवळपास 2000 पेक्षा जास्त महिलांसोबत असं केलेलं असू शकतं. एक जो CCTV फुटेजमधनं व्हिडिओ छोटासा बाहेर आला आहे, इतका भयंकर आहे की एका महिलेसोबत काय करतोय की महिलेच्या डोक्यावर कलश दिला त्यांनी, आणि त्या कलशामध्ये पाणी असेल काहीतरी, तिला मागे फिरायला लावलं, ती फिरली आणि तो स्वतः ग्लासमध्ये लघवी करतोय बाबा. आणि त्याच्यानंतर पुढचं नाही दाखवलं, पण हे पत्रकार सांगत आहेत की अनेक महिलांना ह्यांनी स्वतःचं ते प्यायला दिलं आणि सांगितलं की हे तीर्थ आहे म्हणून प्यावंच लागेल तुला. आणि अजून काय भीत्या दाखवल्या असेल. आता अजून ह्या कहाण्या जेव्हा बाहेर येईल तेव्हा कळेल की हे तू पी, आणि तू पिलीस तरच काहीतरी हे होईल, नाही तर मग काहीतरी शाप दिला असेल, भीती दाखवली असेल. अनेक धर्मगुरू हे करतात. हे नाही केलं तर बघ बरं, ते देव पाप लागेल, काहीतरी कोप होईल, काहीतरी फॅमिलीत नुकसान होईल, काहीतरी हे होईल. अशा भीत्या दाखवून दाखवून तर हे मोठे झालेले लोक आहेत सगळे, बाबा बुवा. अशी भीती दाखवली असणार आहे. आणि अजून काही गोष्टी म्हणजे त्यांनी सांगितलं की अजून काही किस्से, जसे एका बिझनेसमनचं त्यांनी सांगितलं की एक 50-60 रुपयाला खडे तो आणायचा आणि तो खडा 5-5, 10-10 लाखाला विकायचा. अनेक उद्योगपती ते आपल्याला काहीतरी उद्योगात फायदा होईल म्हणून ते घालायचे. पण आज मी जे खडे घातलेले याची पण कहाणी मी तुम्हाला सांगते पुढे. शक्तिवर्धक पाणी प्यायला द्यायचा. एक खूप वय झालेला एक म्हणे की त्याच्याकडे आला होता व्यक्ती, आणि राजकारणातला आहे असं त्यांनी सांगितलं, आणि वय झालेलं असल्यामुळे अर्थात त्यांना शक्ती पाहिजे असेल, तर काहीतरी कुठलं तरी त्यांनी राखोळा काय दिलं प्यायला पाण्यामध्ये टाकून, शक्ती येईल. दुसरी कहाणी आहे की जेव्हा बायका तिथे यायच्या त्याच्याकडे, की एका महिलेसोबत असं झालं की भविष्य पाहायला म्हणून आई वडील त्या मुलीला घेऊन गेले 20 वर्षाच्या. तर या महिलेला त्यांनी आतमध्ये ठेवलं, आईवडिलांना सांगितलं तुम्ही केबिनच्या बाहेर थांबा, आणि त्या मुलीसोबत त्यांनी तसे प्रकार केले. याची एक कहाणी सांगायची तर याचं जे केबिन आहे, हे जे तुम्हाला CCTVमध्ये जर दिसलं असेल, त्याच्यामध्ये खूप अंधार असतो, बाहेरच्यांना आतलं काहीच दिसणार नाही अशी सोय आहे. आणि या अंधारामध्ये म्हणजे इतकं भयंकर काहीतरी ते जे काय आहे, ह्याच्यामध्ये हे सगळे प्रकार तो करायचा. आणि जर का वश झाली, दिसायला जर का त्याला असं वाटलं की नाही नाही हिला आपण पुढे नंतर बोलवायला पाहिजे, तर काहीतरी करून तो तिला बोलवायचा आणि असे प्रकार करायचा. हे इतकं भयंकर आहे. एप्स्टीन का म्हटलं त्याला, कारण एप्स्टीन तिकडे ते मोठे मोठे राजकीय हस्तक असेच हे करायचा, मुली पुरवायचा. इथे तसं नाही दिसत आहे, पण हा स्वतःच अशा प्रकारे हे करत होता. आणि एका पत्रकाराने बातमी छापली तर पत्रकारालाच त्रास दिला गेला. बघा म्हणजे या देशामध्ये काय अवस्था यांनी आणून ठेवलेली आहे. आणि ह्या बाबाविषयी जर का याच्या आधी पेपरमध्ये असं आलं असेल तर पोलिसांनी सुद्धा नव्हतं काय ॲक्शन घ्यायला पाहिजे, तिथे जाऊन काय होतं आहे काय नाही CCTV, पण असं पोलिसांनी पण काही केलं नाही. आणि हे सगळं झालेलं आहे.
मला आज लोकांना या निमित्ताने काही गोष्टी सांगायच्या आहे. ती गोष्ट अशी आहे, या खड्याची गोष्ट सांगते. आता प्रत्येकालाच भविष्याची चिंता असते आणि जर दिवस तुमचे म्हणजे काय बाबा, ज्यांची खूप वाईट हालाखीत असतात, जगत असतात, त्यांना असं वाटतं कुठला तरी बाबा, कुठलं तरी भविष्य. कारण सगळीकडे इतकं पॉप्युलर झालेलं असतं, कोणीतरी बोलत असतं, ह्या महाराजांनी सांगितलं ते खरं झालं, ह्या बाबांनी हात पायला ते खरं झालं, हा खडा घातला मी, माझं लयच भारी झालं. त्या चर्चा तुम्ही जे ऐकता, बंद करा पहिले ते ऐकणं. त्याच्यावर त्याचा इतका परिणाम होतो तुमच्यावर की तुम्हाला खरंच असं वाटतं की मी काहीतरी खडा घातला तरच माझं होईल. तर आता मी त्याच्यातनं बाहेर आली आहे, पण एक फेज होती माझी, जेव्हा की मला असं वाटायचं की हो, आपलं काय होत नाही आहे, ठीक आहे, काय होईल काय नाही भविष्याचं. तर एक खडा मला एका मॅडमने दिला होता खूप वर्ष आधी, आणि त्याने असं काहीतरी होतं, त्याची घालायची विधी वगैरे सांगितलं होतं, ते सगळं घातलं. आज मी तुम्हाला सांगते, ज्यांच्याकडून हा खडा जो आहे मी घेतला होता, त्या बेडरिडन आहे मॅडम. म्हणजे तुम्ही विचार करा की ज्या व्यक्तीने मला भविष्य सुधारण्यासाठी खडा दिला, ती व्यक्ती बेडरिडन कशी काय असू शकते. जर यांना एवढंच माहिती आहे दिवस कसे सुधरवायचे, पालटवायचे एखाद्या व्यक्तीचे, तर त्यांनी असे खडे घालून आपलं आयुष्य सुधरवलं असतं ना. आज त्यांना बेडवरून खाली उतरून चालायला मुश्किल होते. आणि दुसरी कहाणी या खड्याची सांगते. हा जो काही खडा आहे, हा सुद्धा एका व्यक्तीने दिला होता, म्हणजे एका दुकानामध्ये जाऊन तो घेतला होता. खूप खूप जुनी गोष्ट आहे. आज त्या ठिकाणी ते दुकान नाही आहे जिथून हे घेतला. म्हणजे जे तुमचं भविष्य सुधारवण्याच्या गोष्टी करतात, तुम्हाला आश्वासन देतात ना, त्यांचंच दुकान चालत नाही. त्यांनाच माहीत नसतं की स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी काय करायचं. ते त्यावरच्या ग्राहकांना शांत करू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, कुणीही तुम्हाला कधीही जर म्हटलं की एवढा एवढा हा खडा घाल, त्यांनी होईलच, मी तुम्हाला सांगते त्याला खूप कन्व्हिक्शन लागतं आतून. मी घालणार नाही, काय करायचं ते करून घे, नाही घालणार. मला माहिती आहे म्हणा की भविष्य घडवायचं असेल तर काय करायला पाहिजे. स्वतःची मेहनत, प्रामाणिकपणा असेल ना, तुम्ही काही पण करू शकता. आणि आता अनेक लोकांना असं वाटेल तू हे घातलं म्हणून असं झालं. खूप रेअरली घातलं. ते घेतल्याच्या नंतर काही 8-15 दिवस घातलं असेल, नंतर मलाच ते असं खूप जड वाटायला लागलं. नको नको केलं, मी काढून टाकलं. कशानेच काही होत नसतं. जे काय होतं ते तुमच्या याच्यावर होत असतं. आणि आज तुम्हाला फसवणारे खूप लोक सगळीकडे आहे. हे भोंदू बाबा वगैरे. खरंच मी तुम्हाला सांगते, आपल्या सगळ्या वारकरी संतांनी सांगितलेलं आहे की देव आणि तुम्ही, आपल्या महात्मा फुल्यांनी सांगितलेलं आहे की तो ईश्वर निर्मिक म्हणलेला आहे महात्मा फुल्यांनी. तो निर्मिक आणि तुम्ही यांच्यामध्ये कुणाही व्यक्तीची, कुणाही पुरोहिताची, पूजा करून देणाऱ्या पुजाऱ्याची, ब्राह्मणांची, मुस्लिम असेल तर कुठल्या तरी धर्मगुरूंची, ख्रिश्चन असेल तर पाद्र्याची गरज नसते. तुम्हाला त्या निर्मिकापर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पोचू शकता. शांत ध्यान करा, नामस्मरण करा, विपश्यना करा. ह्याच्यातनं तुम्हाला जो आनंद मिळेल तो आनंद कुठेच नाही. आणि त्याच्यामुळे हे जे काही धंदे करणारे लोक आहे यांच्यापासून दूर राहा. मी तुम्हाला सांगते की इतके, अरे तो आसाराम बापू 2-2दा रेप केस त्याच्यावर सिद्ध झालेला आहे, जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये आहे. परवा राम मंदिरामध्ये त्याचा एवढा सत्कार केला गेला. ही व्यवस्था आज जर पाहिलं ना, तर ह्या अशा बाबांना, भोंदू बाबांना बढावा देणारी आहे. एखादा जसा बाबा उघड होतो, मी तर म्हणतो याच्यामध्ये खूप मोठं हे पण असणार आहे. तो वाईट तर आहेच, पण याच्यामागे राजकारण आहे. एकनाथ शिंदे असेल किंवा अजितदादा पवार यांचे हे 2 पक्षातले लोक त्याच्यामध्ये दिसत आहेत. आता अर्थात त्यांचा काही दोष नाही, ते तर भेटायला गेले असतील, पण त्या निमित्ताने त्यांची बदनामी होते, त्यांचं काहीतरी हे होतं आणि ह्याचा फायदा कोणाला तरी होतो. अर्थात या माणसाला कडक शिक्षा झाली पाहिजे, सगळे कान बाहेर आले पाहिजे, जे सगळे कुणा महिलेबरोबर त्यांनी काय काय केलं आणि त्यांनी कोणाकोणाचे पैसे घेतले, त्या प्रत्येकीला पैसे वापस दिले पाहिजे. आज इथेच थांबते. रुपाली चाकणकरांनी माफी मागावी आणि लवकरात लवकर राजीनामा द्यावा. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.